हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही आपल्याला रोजच्या जेवणातला किंवा साधा सोपा असा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. तो म्हणजे डाळ तडका आणि जिरा राईस. चला तर काय काय लागतं ते पाहूया. बघा, जिरा राईस आणि डाळ तडका. जिरा राईसला मी हा बासमती तांदूळ 70% शिजवून घेतला, जास्त शिजवायचा नाही. आणि डाळीमध्ये डाळ तडक्याला डाळीला चण्याची डाळ, मुगाची डाळ पण लागते, पण माझ्याकडे नव्हती, मी नाही घेतली. तुरीची डाळ आणि ही मसूरची डाळ, ह्या डाळी मी शिजवून हळद मीठ घालून शिजवून घेतलेल्या आहेत. आता ह्याला लागणारं साहित्य: टोमॅटो, कांदा, शेंगा, सुकी मिरची, ओली मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण, ओली मिरची, मीठ, जिरं, राई, हळद, हिंग, धण्याची पावडर, लाल तिखट आणि कसुरी मेथी आणि वरून टाकायला कोथिंबीर, आणि याला सगळं लागणारं तेल. आता प्रथम जिरा राईस करून घेऊया. हे बघा, तेल गरम, तूप टाकलेले आहे. तूप गरम झाले, त्याच्यात जास्त प्रमाणात जिरं टाकायचं. जिरं फुललं की ओली मिरची टाकायची. मिरची चांगली तडतडली आहे. आता भात टाकूया. हा बघा, मोकळा झालाय भात. हा बघा, चांगलं पसरवून घेऊया. आता वरून थोडं मीठ टाकूया. हे बघा, आणि थोडी कोथिंबीर. आणि चांगला फिरवून घेऊया. हे आपला भात तयार. आता डाळ तडका करते. आज विशेष म्हणजे डाळ तडक्यामध्ये आज मी शेंगा घालणार, कारण माझ्या घरी आज शेंगा होत्या, म्हणून मी आज शेंगा घालणार आहे. आता डाळ तडका करायला घेऊया. तूप टाकलंय, तूप गरम झालंय. हे बघा, जिरं टाकायचं, राई, हिंग, नंतर लसूण आणि आलं, कढीपत्ता आणि सुकी मिरची आहे थोडी, आपली बेडगी, आणि ओल्या मिरच्या थोड्या लांब करून टाकलेल्या आहेत. हे बघा, जरा कांदा होऊ दे. टोमॅटो घालूया. थोडंसं पाणी टाकते. त्यातच थोडं लाल तिखट, थोडं, कारण मिरच्या घातल्यात ना आपण. लाल तिखट, हळद, धणा पावडर आणि कसुरी मेथी. हे बघा, जरा हातावर चोळून घालायची. हे बघा, चांगला शिजलाय हा मसाला. आता ह्याच्यात आपण डाळ घालूया. शिजलेली डाळ होती ना, ती घालूया. आता 2-4 मिनिटं उकळू दे. मीठ घालायचं आहे, मीठ पण घालते. मीठ पण घालून घेते. थोडी कोथिंबीर आणि ह्या शेंगा उकडून ठेवलेल्या आहेत. आता जरा उकळू दे. बघा, कलर कसा आलाय. A few inches later. डाळ तडका तयार. हे बघा, आता तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. या खायला. झाली डाळ तडका आणि जिरा राईस. बघा, सुगंध तर खूपच छान सुटलाय.
व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून पाहिलात ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट्स करा. बाय.